कधी करणार आहे? हे आहे म्हणजे मी हा ऑडिओ तुम्हाला ह्याच्यासाठी ऐकवला की त्या ज्या वारंवार म्हणत असतात की आम्ही कोणाच्या मध्ये बोलत नाही, आम्ही अगदी काहीतरी चांगलं काम करतो आहोत, पण हा माझा अनुभव आहे की ही माझ्या घरामध्ये जे 5 वर्षापूर्वी झालं होतं त्या माझ्या सुनेला शिकवण्याचा हा प्रयत्न करतेय की विद्या चव्हाण तुला छळते, तुझ्याशी वाईट वागते आणि हे सगळे व्हिडिओ कसे टॅग करायचे आणि ही जबाबदारी हिला देवेंद्रजींनी दिली होती असं ती म्हणते त्याच्यामध्ये. आणि ती त्यांचं बोलणं देवेंद्रजींची करून देते आणि देवेंद्रजींनी सांगितलं की मी चित्रा वाघला ही जबाबदारी दिली आहे, त्या सगळं हे करतील आणि त्या तुम्हाला मदत करतील. म्हणजे एखाद्याच्या घरामध्ये काही होत नसेल तर तिथे त्याला वेगळं वळण द्यायचं आणि पुन्हा इथे म्हणायचं की एक ॲडव्होकेट आम्हाला सांगतोय की पवार साहेब अशा याच्यामध्ये मॅटरमध्ये पडतात आणि इथे कोण पडतंय हे तुम्हाला प्रत्यक्ष ऐकवलंय आता की हे लोक कशा प्रकारे त्रास देऊ शकतात. म्हणजे माझ्या घरातल्या लोकांचा राजकारणाशी काही संबंध नसताना अशा प्रकारे त्यांना की तुम्ही खोटं बोला, तुम्ही असं करा, त्याच्यानंतर पूर्ण वकिलांचं पॅनल देणं, तिला 2.5-3 लाखाची नोकरी देणं, तिला तिकडे घर मिळवून देणं पार्ल्यामध्ये आणि मला छळायचं. म्हणजे एका IPS ला मी सांगितलेलं आहे की सगळी माहिती काढ, मोर्चे काढा, पार्ला पोलीस स्टेशनला रोज मोर्चे निघतायत, विद्या चव्हाणला बदनाम करा, 5-6 ओळी नको म्हणजे व्हिडिओ कर, तो मोठा व्हिडिओ कर आणि हे सगळं दाखव. म्हणजे हे सगळं काय चाललेलं आहे? तुम्ही खोट्या प्रकरणामध्ये लोकांना त्रास द्यायच्यासाठी करताय. माझा अनुभव आहे आणि चित्रा वाघने अशा प्रकारे करावं, तिच्या आवाजात तुम्ही हे ऐकलेलं आहे, याचं उत्तर काय तिच्याकडे? ह्या क्लिप झाल्या मी जेव्हा अधिवेशनामध्ये होते, जेव्हा हे मॅटर झालं आणि मला हे मिळाले 5-6 महिन्यापूर्वी, तेव्हाच आहे. ज्या महिलेसोबत बोलतात चित्राताई त्यांचं